नमस्कार. 1930च्या दशकामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेल्या देवरुख नावाच्या गावामध्ये घाऱ्या गानू राहत होता. हा घाऱ्या गानू म्हणजे पुरुषा गानूंचा मुलगा विनायक. आणि या विनायकाचे डोळे इतके घारे होते की लहानपणी त्याला घाऱ्या हे नाव पडलं आणि शेवटपर्यंत त्याला ते चिकटून राहिलेलं होतं. हा घाऱ्या गानू लहानपणी अतिशय चिकित्सक बुद्धीचा, तेवढाच व्रात्य आणि खोडकर होता. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या या खोडकरपणाचा काडी मात्र त्रास देवरुखातल्याच नव्हे तर जगातल्या कुठच्याही माणसाला कधीही झाला नाही. याचं कारण एकच होतं आणि ते म्हणजे घाऱ्याला स्वतःला पडलेले प्रश्न तो स्वतःच्या पद्धतीने सोडवून जात असे आणि त्याच्या या प्रश्न सोडवण्याच्या पद्धतीला, वागण्याला काही वेळेला घरातले आणि देवरुखातले लोक खोड्या किंवा व्रात्यपणा म्हणत असत. घाऱ्याचं काही खरं नाही, घाऱ्या कधी काय करेल याचा काही नेम नाही, असं देवरुखातल्या तमाम लोकांचं घाऱ्याबद्दलचं मत त्यावेळेला होतं. घाऱ्या गानू कधीही आपल्या पायांनी चालत शाळेमध्ये गेला नाही, कारण त्याच्या घराच्या समोर एक वाहता रस्ता होता आणि त्या रस्त्यावरून गावातली सगळी गुरं बाव नदीवरती पाणी प्यायला जात असत. शाळेची वेळ झाली की दप्तर खांद्यावर टाकून हा घाऱ्या गानू आपल्या दरवाजामध्ये उभा राहत असे आणि समोरून जाणाऱ्या अनेक गुरांपैकी या घाऱ्याला त्या दिवशी जे गुरु म्हणजे बैल, म्हैस, गाय जे कोणी पसंत पडत असे त्याच्या पाठीवर टुणकन उडी मारून हा घाऱ्या गानू बसत असे आणि मग डुलत डुलत शाळेत जात असे. शाळा आली की परत एकदा टुणकन उडी मारून हा घाऱ्या गानू खाली उतरत असे आणि आपल्या वर्गामध्ये दाखल होत असे. अशाच एका रविवारी सकाळी पुरुषा गानूने म्हणजे घाऱ्या गानूच्या वडिलांनी घाऱ्या गानूला बकोट पकडून त्याचे केस कापायला न्हाव्याच्या दुकानामध्ये नेलं. त्यावेळेला सदू न्हावी गावातल्या सगळ्यांची हजामत करण्याचं म्हणजे केस कापण्याचं काम करत असे. या सदू न्हाव्याच्या दुकानामध्ये गेल्यानंतर या सदूने त्याला खाली मान घालून बसवलं आणि मग त्याच्या केसांना फेस लावून जे काही केस कापायचं कार्य होतं ते या सदू न्हाव्याने आरंभलं. आता आपल्या डोक्यावर नक्की काय चाललं आहे याचा अदमास डोकं खाली दाबून धरल्यामुळे या घाऱ्या गानूला येत नव्हता, पण ते जाणून घेण्याची एक तीव्र इच्छा मात्र त्या क्षणी सुद्धा घाऱ्या गानूला होती. आणि मग याच्यावर मार्ग म्हणून या घाऱ्या गानूने आपल्या उजव्या आणि डाव्या बाजूला असलेल्या दुसऱ्या गिरायकांचे केस या सदू न्हाव्याचे दुसरे कारागीर कापत होते त्यांच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आणि आपल्या स्वतःच्या डोक्यावरचे केस कापून होईपर्यंत या सदू न्हाव्याच्या एकंदर कर्तृत्वामुळे घाऱ्या गानूच्या मनामध्ये आपणही असं केस कापायला शिकलं पाहिजे असं कुठेतरी घर केलं. केस कापून झाल्यानंतर पुरुषा गानू बरोबर हा घाऱ्या गानू आपल्या घरी आला आणि आपण केस कापायला शिकलं पाहिजे हा विचार जाणाऱ्या काळाबरोबर त्याच्या मनामध्ये अधिकाधिक दृढ व्हायला लागला. त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी एकदा शाळा सुटल्यावर थेट हा घाऱ्या गानू शाळेतून निघाला आणि सदू न्हाव्याच्या दुकानामध्ये दाखल झाला. आता परवा केस कापून गेलेलं हे पोरग एकटंच आपल्या दुकानामध्ये का आलंय असा एक प्रश्न या सदू न्हाव्याच्या चेहऱ्यावर उमटला आणि त्या प्रश्नाला उत्तर देत घाऱ्या गानू या सदू न्हाव्याला म्हणाला की मला सुद्धा तुमच्यासारखे केस कापायला शिकायचं आहे. सदू न्हावी हे सगळं ऐकून चपापला आणि पुढच्या मिनिटभरामध्ये या घाऱ्या गानूला आपण जर केस कापायचं काम खरोखर शिकवायला लागलो तर मग याचा बाप पुरुषा गानू आपले काय हाल करेल याचं एक चित्र उभं राहिलं. आणि मग या घाऱ्या गानूपासून आपला पिच्छा कसा सोडवावा या एका तंद्रीमध्ये या सदू न्हावी गेला.
परत एकदा सदू नाव्याचा सदरा ओढून घाऱ्या गानूने परत सदूला भानावर आणून सांगितलं की मला तुमच्यासारखे केस कापायला शिकायचं आहे. आता हे पोरग काही आपली पाठ सोडत नाही याची खात्री सदूला झाली आणि मग थोडंसं दुकानामध्ये एका बाजूला घेऊन त्याच्या समोर बसून या सदू नाव्याने घाऱ्या गानूला सांगायला सुरुवात केली की बाबा हे खूप कठीण असतं, याला खूप दिवस सराव करावा लागतो, याचा एक प्रकारचा अभ्यास आहे. आता सराव करावा लागतो, अभ्यास आहे म्हटल्यावर हे पोरग इथून निघून जाईल असा सदू नाव्याचा जो होरा होता तो घाऱ्या गानूने खोटा ठरवला आणि त्याच्या पुढे उभं राहून खणखणीतपणे या सदू नाव्याला घाऱ्या गानूने सांगितलं की सगळं करायची माझी तयारी आहे. आता हट्टाला पेटलेलं हे पोरग केस कापायचं शिकवलं तर पुरुषा गानूची पडलेली धास्ती या कात्रीमध्ये हा सदू न्हावी सापडला आणि मग काहीतरी करून दुसऱ्या कुठच्या तरी मार्गाने या घाऱ्या गानूला वाटेला लावायला हवं असा विचार करत थोड्या वेळाने मग हा सदू न्हावी त्याला म्हणाला की तुला जर केस कापायला शिकायचंच असेल तर सगळ्यात आधी या 2 गोष्टी तू कर बाबा, त्याच्यानंतर मग आपण काय ते ठरवू. असं म्हणून केवळ या घाऱ्या गानूपासून सुटका करून घेण्यासाठी त्याला कठीण वाटतील असे अभ्यासक्रमाचे पहिले 2 धडे या सदू न्हाव्याने आपल्या दुकानामध्ये उभ्या असलेल्या घाऱ्या गानूला दिले. घाऱ्या गानू तिथून निघाला, तडक आपल्या घरी आला. दुसऱ्या दिवशीची शाळा सुटल्यानंतर हा घाऱ्या गानू थेट कुंभारवाड्यामध्ये गेला आणि तिथे ओळखीच्या कुंभाराकडून लाल मातीची 4 मडकी घेऊन आपल्या घरी आला. आता पुरुषा गानूचा मुलगा घाऱ्या गानू आपल्याकडे मडकी मागतोय आणि आत्ता नाही तरी नंतर कधीतरी येऊन हा पुरुषा गानू आपल्या मडक्यांचे पैसे देईल ही खात्री त्या कुंभाराला असल्यामुळे या घाऱ्या गानूकडे बाकीची कुठची चौकशी न करता आपल्याकडची चांगल्यातली 4 मातीची लाल मडके या कुंभाराने या घाऱ्या गानूच्या स्वाधीन केली. मडके घेऊन हा घाऱ्या गानू घरी आला आणि आपल्या घराच्या अंगणामध्ये एका कोपऱ्यामध्ये ही मडकी जमिनीवर उपडी घालून या 4 मडक्यांची घाऱ्या गानूने रांग तयार केली आणि मग विहिरीवर जाऊन तिथे असलेल्या बालडीतलं पाणी आणून या 4 मडक्यांच्या पाठीवर ओतायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवसापासून घाऱ्या गानूचा हा उपक्रम सुरू झाला. शाळेमधनं आल्यानंतर दप्तर ओटीवर टाकून विहिरीवरच्या बालडीतलं पाणी घेऊन या 4 मडक्यांच्या पाठीवर ओतायचं. पुरुषा गानूंना 2-3 दिवसानंतर ही बाब लक्षामध्ये आली. आपला मुलगा अशा पद्धतीने पालथ्या गड्यावर पाणी ओततोय, म्हणजे शाळेमध्ये शिकवलेले पालथ्या गड्यावर पाणी या म्हणीचा कदाचित हा खरेपणा तपासून बघत असेल असं कुठेतरी पुरुषा गानूला वाटलं आणि मनातल्या मनात घाऱ्या गानूच्या एकंदर कृतीबद्दल पुरुषा गानूंना थोडंसं हसू आलं. घाऱ्याचा हा उपक्रम चालूच होता. 15 दिवसानंतर मग त्या 4ही मडक्यांच्या पाठीवरती हळूहळू शेवाळ उगवायला लागलं आणि पुढच्या 8-10 दिवसामध्ये हे शेवाळ बोटाने खरडता येईल इतकं जाड झालं. घाऱ्या गानूने ते पुरेसं वाढलेलं शेवाळ बघितलं आणि मग एक दिवस त्यातलं एक मडकं उचलून हा पुन्हा एकदा सदू नाव्याच्या दुकानामध्ये दाखल झाला. सदू नाव्याने हे घाऱ्या गानूच्या हातातलं मडकं बघून त्याला खरं तर आश्चर्य वाटलं, कारण हे सगळं होईपर्यंत जवळजवळ 3-4 आठवड्यांचा वेळ गेलेला होता आणि त्यामुळे घाऱ्या गानू महिन्याभरापूर्वी आपल्या समोर येऊन छाती पुढे काढून जे काही सांगत होता ते त्याच्या डोक्यातून गेलेलं आहे असा भ्रम या सदू नाव्याचा झालेला होता. पण तो भ्रम घाऱ्या गानूला हातामध्ये मडकं घेऊन उभा राहिलेला बघितल्यावर पुरता कोसळला. आता हे पोरग काही आपली पाठ सोडत नाही हे लक्षात आल्यावर
मग पुरुषा गानू आपले जे काही हाल करायचे ते करून दे, ते त्यावेळेला आपण बघून घेऊ. पण या घाऱ्या गानूची जिद्द आहे, तेव्हा त्याला काहीतरी आता शिकवायला सुरुवात केली पाहिजे, असं या सदू न्हाव्याला वाटलं. शेवाळाने भरलेलं ते मडकं घेऊन घाऱ्या गानू तसाच उभा होता आणि दरम्यानच्या काळामध्ये हे सगळं सदू न्हाव्याच्या मनामध्ये चाललेलं होतं. सदू न्हावी भानावर आला आणि मग त्याने जमिनीवर ते मडकं उपडं घातलं, घाऱ्याला आपल्या समोर बसवलं आणि मग आपल्याकडचा वस्तारा घेऊन हळूहळू त्या मडक्याच्या पाठीवर असलेलं शेवाळ खरडवून काढायला या सदू न्हाव्याने सुरुवात केली. आणि ते सगळं लक्षपूर्वक बघत राहणाऱ्या घाऱ्या गानूला तो जाता जाता पाठ देत होता की हे बघ घाऱ्या, आपल्या समोर असलेल्या माणसाच्या डोक्याला कुठे चरा पडू नये, त्याला जखम होऊ नये आणि त्या दृष्टीने आपला हात तयार व्हावा म्हणून आमच्या न्हावी लोकांना सगळ्यात पहिल्यांदी या मडक्यावरचं शेवाळ सफाईने काढता यायला लागतं, असं म्हणून मोठ्या सफाईने हा सदू न्हावी घाऱ्या गानूच्या पुढे बसून ते शेवाळ काढत होता. सगळं शेवाळ काढून झाल्यानंतर ते मडकं परत एकदा या घाऱ्या गानूला वाजवून सदूने दाखवलं आणि म्हणाला, बघ एवढं शेवाळ मी याच्यावरचं काढलं, पण याला कुठे चरा पडलेला नाही किंवा याच्या म्हणजे मडक्याच्या पाठीला कुठेही टवका उडालेला नाही. घाऱ्या गानू स्तिमित होऊन हे सगळं बघत होता आणि केलेली प्रत्येक कृती आपल्या मनामध्ये जणू काही तो साठवत होता. आता एवढं मोठं काम आपल्याला काही बाबा जमणार नाही असं म्हणून घाऱ्या गानू इथून पोबारा करेल असं सदू न्हाव्याला एक अंधुकशी आशा वाटत होती. पण ती आशा या समोर असणाऱ्या घाऱ्या गानूने फोल ठरवली. सदू न्हाव्याने हे सगळं शेवाळ काढून झाल्यानंतर आणि पुढचं सगळं आखरीत सांगितल्यानंतरही मग हा घाऱ्या गानू उभं राहून आपले कपडे झटकत सदू न्हाव्याला म्हणाला की हे बघा, आता असलाच एक वस्तारा मला दवून टाका. सदू न्हाव्याला एकंदर हे थोडंसं अपेक्षित होतं. त्याने आपल्याकडचा एक जुना वस्तारा काढला, त्याला ताशणीवर थोडीशी धार केली, परत तो मोडला आणि सदू न्हाव्याने हा वस्तारा घाऱ्या गानूच्या हातामध्ये दिला. उरलेलं ते बडकं आणि एका हातामध्ये वस्तारा घेऊन घाऱ्या गानूची स्वारी नाचत मुरडत अशी आपल्या घरी आली आणि दुसऱ्या दिवसापासून आपल्याकडे उरलेल्या 3 मडक्यांच्या पाठीवरची शेवाळ वस्ताऱ्याने काढण्याचं काम या घाऱ्या गानूने केलं. सुरुवातीच्या 3 मडक्यामध्ये कुठे चरा पडला, कुठे टवका पडला आणि त्यामुळे निराश न होता घाऱ्या गानूने परत एकदा पुढच्या आठवड्यापासून त्या 4 मडक्यांच्या पाठीवर पाणी ओतायला सुरुवात केली. महिनाभरात त्याला शेवाळ धरलं आणि परत एकदा वस्ताऱ्याने हे शेवाळ खरडून काढायला घाऱ्या गानूने सुरुवात केली आणि पुढच्या वेळेला त्याचा हात सफाईने चालायला लागला आणि एक मडकं कुठेही चरा किंवा मडक्याचा टवका न पडता या घाऱ्या गानूने त्याच्यावरचं सगळं शेवाळ तासून काढलं. घाऱ्या गानूचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने तडक ते मडकं आपल्या हातामध्ये घेतलं आणि सदू न्हाव्याच्या दुकानामध्ये धाव ठोकली. घाऱ्या गानूचं ते मडकं बघून सदू न्हाव्याला बोलायला शब्दच उरले नव्हते. इतकं सफाईने काम केवळ 1-2 महिन्याच्या अवधीमध्ये या समोरच्या मुलाला म्हणजे घाऱ्या गानूला जमलेलं आहे हे पाहून खरं तर सदू न्हावी आश्चर्यचकित झाला होता. कारण त्याला स्वतःला इतकी सफाई प्राप्त करण्यासाठी 5-50 मडकी खर्ची घालावी लागली होती. पण या मुलाने मात्र 5-7 मडक्यामध्ये ते कौशल्य आत्मसात केलेलं होतं.
आता केवळ निरुपाय झालेला आहे या भावनेने नव्हे, तर आपल्याला एक चांगला चेला मिळालेला आहे या भावनेने सदू नाव्याने पुढच्या 15-20 दिवसामध्ये केस कापायचं अथपासून इथीपर्यंतचं सगळं शिक्षण खुल्या मनाने घाऱ्या गानूला देऊन टाकलं आणि त्याने दिलेल्या शिक्षणाचा प्रत्येक कण घाऱ्या गानूने जपून ठेवला, आत्मसात केला आणि केस कापायचं म्हणून जे काही कौशल्य असतं, मान खाली घालून बसलेला असताना त्याच्या मनामध्ये जो काही विचार आलेला होता त्याची पूर्तता केल्याचं समाधान पुढच्या 3-3.5 महिन्यामध्ये घाऱ्या गानूला लाभलं. हे सगळं जेव्हा झालं तेव्हा घाऱ्याचं वय 8 किंवा 9 वर्षाचं जेमतेम होतं आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये फायनलची म्हणजे इयत्ता 7वीची परीक्षा पास होईपर्यंत असंच गावातल्या बाकीच्या एकेका लोकांच्या मागे लागून या घाऱ्या गानूने थोडंसं लोहारकाम, थोडंसं सुतारकाम, थोडंसं बागकाम शिकून घेतलेलं होतं आणि मग आपल्या वडिलांकडे पुरुषा गानूकडे हट्ट करून या सगळ्या कामांना लागणारी अवजारं त्याने मागवून घेतलेली होती. घाऱ्या गानू तसा टापटिपीचा मुलगा होता, त्यामुळे वडिलांनी आणून दिलेलं प्रत्येक हत्यार त्याने घासून पुसून कायमसाठी स्वच्छ ठेवलेलं होतं आणि मग त्याच्या वयाच्या 20व्या वर्षापर्यंत त्याच्या स्वतःच्या वेगळ्या खोलीमध्ये एका फडताळामध्ये 8-9 लाकडाच्या पेट्या रचून ठेवलेल्या होत्या आणि त्या प्रत्येक पेटीवरती याच्या आतमध्ये कुठच्या कौशल्याचं सामान आहे याची पाटी या घाऱ्या गानूने स्वतःच्या हाताने रंगवून काढलेली होती. लहानपण देगा देवा असं सगळ्यांनाच वाटतं, पण घाऱ्या गानू इतकं चिकित्सक वृत्तीने आणि तितक्याच मेहनतीने आपलं लहानपण कारणीभूत लावणारी माणसं या दुनियेमध्ये तशी विरळा आहेत. घाऱ्या गानूची ही गोष्ट, त्याचे सगळे प्रयत्न याबद्दल आपल्याला काय वाटतं ते खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांच्या रूपाने जरूर माझ्याकडे पाठवा. आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे आणि आत्तापर्यंत काही ना काही कारणाने माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आपल्याकडनं राहून गेलं असेल तर तेही करून टाका.